मे महिन्यामध्ये खूप सारे आंबे पिकायला सुरुवात होते आणि त्या आंब्यांपासून आपण वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ बनवून ठेवतो वर्षभरासाठी. नमस्कार, सुहानीज किचनमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण पिकलेल्या आंब्याची गोड कापे तयार करणार आहोत. एक युनिक रेसिपी आहे. व्हिडिओ अजिबात स्किप करू नका. लहान मुलांना आवडणारी ही रेसिपी आपण तयार करणार आहोत. लगेचच रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे मी 4 आंबे घेतले आहेत. आंबे घेताना तुम्ही कोणतेही घेतलात तरी सुद्धा चालेल, पण आंबे घेताना एक टीप आहे, ती म्हणजे आपल्याला जास्त रसाल आंबा घ्यायचा नाही आहे. तर इथे मी तोतापुरी आंबे घेतले आहेत, कारण तोतापुरी आंबे हे जास्त रसाल नसतात आणि त्याचा रससुद्धा निघणार नाही असे आंबे घ्यायचे आहेत. म्हणजे आंबे जास्त पिकलेले सुद्धा नकोत आणि न पिकलेले सुद्धा नकोत, असे मध्यम आपल्याला आंबे घ्यायचे आहेत. तर इथे मी 4 आंबे घेतलेत. आंबे अर्धा तास पाण्यामध्ये भिजत ठेवले. त्यानंतर हे आंबे पाण्यातून काढून घेतले. कोरड्या कापडाने पुसून घ्यायचे आणि त्यानंतर आपल्याला हे आंबे सोलून घ्यायचे आहेत. तर वरची जी साल आहे ती हलवारपणे काढून घ्यायची आहे. तर इथे मी सर्व साल काढून घेतली. साल काढल्याच्या नंतर आपल्याला हे आंबे आहेत ते कापून घ्यायचे आहेत. तर अशा पद्धतीने आंबे तुम्ही घ्या, म्हणजे काय होईल, कापेसुद्धा छान असे होतात आणि अजिबात आंबट आंबे हे नसतात. त्यामुळे तोतापुरी आंबे निवडायचे असे कापे तयार करण्यासाठी. तर इथे मी एक आंबा कट करून घेते. कट करून घेताना अशा पद्धतीने व्यवस्थित कट करून घ्यायचा. तर आपल्याला याची पातळ कापे तयार करून घ्यायची आहेत. जसे तुम्हाला आवडतील त्या पद्धतीने तुम्ही याची कापे तयार करून घ्या. तर इथे तुम्ही पाहताय या आंब्याला रससुद्धा कमी आहे, अजिबात रस नाही आहे. म्हणजे अजिबात रस नसलेला आंबा आपल्याला निवडायचा आहे. त्यामुळे इथे मी तोतापुरी आंबा घेतला आहे. अजिबात आंबटसुद्धा नसतो आणि याला रससुद्धा नाही आहे. तर छान अशी ही कापे पातळ आपल्याला करून घ्यायची आहे. तोपर्यंत चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला एक लाईक आणि सबस्क्राईब करा. तुमचं एक लाईक आणि सबस्क्राईब माझ्यासाठी खूपच मोलाचं आहे. अशा पिकलेल्या आंब्यांपासून तुम्ही अशी गोड कापे कधी तयार केली का? नाही केली तर आंबे आणून लगेचच ही रेसिपी वर्षभरासाठी बनवून ठेवा. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच ही रेसिपी आवडेल, कारण आपण भरपूर प्रमाणात अशी गोड आंब्याची कापे अशी काही बनवत नाहीत, पण वेगवेगळे प्रकार असे बनवले जातात. तर इथे मी सर्वच ही आंब्याची कापे कापून घेतली. छान असे कापली गेली आहेत. रंग तर तुम्ही पाहताय खूपच सुरेख असा आलेला आहे. आंबे पिकलेले आहेत पण आंबट नाही आहेत, गोड आंबे आहेत आणि अजिबात याला रस नाही आहे, असे आंबे निवडायचे आहेत. त्यानंतर गॅसवरती एका भांड्यामध्ये पाणी गरम करायला ठेवले आणि त्यावरती चालण ठेवायचे. चालणीवरती ही कापे आहेत ती सर्व घालून घ्यायची आणि आपल्याला ही 5 मिनिटासाठी फक्त वाफवून घ्यायची आहेत. यापेक्षा जास्तीची वाफवायची नाही. तर यावरती झाकण ठेवते मी आणि झाकण ठेवल्यानंतर लगेचच आपल्याला ही छान अशी वाफवून घ्यायची आहेत. अजिबात जास्तीची वाफवायची नाही, नाहीतर त्याचा लगदा होईल. तर 5 मिनिटानंतर झाकण काढून घेतले. झाकण काढून घेतल्यानंतर इथे मी सुरीने तुम्हाला दाखवते. मस्त अशी कापे ही वाफली गेली आहेत. आता ही लगेचच काढून घेते आणि थंड करून घ्यायची. एका भांड्यामध्ये ही गरम कापे आहेत ती काढून घेते आणि ही थंड होण्यासाठी बाजूला ठेवली होती. थंड झाल्यानंतर यामध्ये 1 वाटीभर साखर घालून घ्यायची आहे. तर साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त करू शकता. तर इथे मी फक्त 1च वाटी घातली आहे. त्यानंतर ही अशा पद्धतीने साखर कापांमध्ये एकजीव करून घ्यायची. अजिबात यावरती हात वगैरे लावायचा नाही, अशा पद्धतीने एकजीव करून घ्यायची आणि झाकण ठेवून ही आपल्याला 1 दिवस अशीच पाकामध्ये मुरत ठेवायची आहेत. तर दुसऱ्या दिवशी मी ही तुम्हाला दाखवते.
पाणीसुद्धा साखरेला मस्त असे सुटले गेले आहे. छान असं पाक तयार झाला आहे. आणि कापे पाहताय तुम्ही, अजिबात यामध्ये मी रंग वगैरे काहीच वापरला नाही आहे. तरीसुद्धा बघा रंग खूप असा सुरेख आलेला आहे कापांना. कारण आपण पिकलेले आंबे घेतलेले आहेत. पण पिकलेले आंबे घेताना रसाल आंबे अजिबात घ्यायचे नाहीत. त्यानंतर एक चाळण घेतली आणि चाळणीवरती ही सर्वच कापे काढून घ्यायची. कापे काढून घेतल्यानंतर यातला जो पाक आहे, रस आहे, तो पूर्णपणे एका बाउलमध्ये काढून घ्यायचा. आणि या रसाचे तुम्ही सरबत पिऊ शकता. आता उन्हाळा खूप सारा भयंकर उन्हाळा सुरू झालेला आहे आणि त्या उन्हाळ्यामध्ये यातले थोडेसे सरबत तुम्ही बनवून पिऊ शकता. तर हे असेच फ्रीजमध्ये हे स्टोअर करून ठेवायचे. त्यानंतर इथे मी प्लेटमध्ये एक एक कापे ठेवून घेते. कापे ठेवताना थोडी लांबच ठेवायची, एकदम जवळ ठेवायची नाहीतर एकमेकाला चिपकली गेली तर काढता येणार नाहीत. यासाठी थोडी लांब लांब अशा पद्धतीने लावून घ्यायची. तर खरंच खूप सुंदर ही रेसिपी आपली तयार होते आणि वर्षभरासाठी नक्कीच अशा पद्धतीने तुम्ही ही गोड कापे बनवून ठेवा आणि वर्षभर खा. मुले तर काय, मोठेसुद्धा आवडीने खातील, एवढी ही मस्त लागतात गोड कापे. तर इथे मी 2 प्लेटमध्ये ही कापे घालून घेतली. आता ही अशीच मी फॅनखाली वाळवून घेणार आहे 1 दिवस आणि त्यानंतर कडकडीत उन्हामध्येही 2 ते 3 दिवस वाळवून घ्यायची. त्यानंतर इथे मी दाखवते तुम्हाला, म्हणजे 2 ते 3 दिवसानंतर ही छान अशी वाळली गेली आहेत. रंग अजिबात या कापांचा बदललेला नाही आहे. खूप सुंदर दिसत आहेत ही कापे. तर आता या कापांना आपण साखर लावून घ्यायची आहे. तर त्यासाठी इथे मी पिठी साखर 2 चम्मचभर घेतली आहे एका प्लेटमध्ये. तर त्यामध्ये सर्व कापे घालून घ्यायची आणि व्यवस्थित घोलवून घ्यायची. अशा पद्धतीने खूपच मस्त ही कापे तयार होतात. कापांना साखर लावण्या अगोदर यातली काही कापे फस्तसुद्धा झालेली आहेत. तर ही खूप मस्त आंब्याची गोड कापे तयार झालेली आहेत. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट्समध्ये नक्कीच कळवा. थोडी जरी आवडली असेल ना तर एक लाईक, शेअर, हाईप तसेच सुहानीज किचनला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.